हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, माता जिजाई, माता रमाई, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, अण्णाभाऊ साठे, सर्व महापुरुषांना वंदन करून एक मी माझ्या बोरगाव वाशियांना व साईडच्या गावच्या सर्वच माणसांना कळवण्यात येते की आपल्या लातूर बार्शी रोडचे 7 मीटरचे काम चालू होईल। परंतु कसं आहे, 7 मीटर म्हणजे बोरगाव ते गादवड रस्ता जे झालाय तेवढा रुंदीचा। तर आज विचार करा, गादवड ते बोरगाव रस्ता होऊन 6 महिने झाले, पण आज त्या पुलामध्ये खड्डे, जोपर्यंत आम्ही बोरगावच्या खंडाळ्याच्या मधल्या शिवापर्यंत आम्ही स्वतः थांबून रस्ता करून घेतलाय, तिथला थोडा बरा झालाय। अर्ध्या बोरगावच्या खंडाळ्याच्या मध्ये सगळे खड्डे झालेत। आता सध्या पुलामध्ये पाणी आहे। म्हणजे जर 7 मीटर म्हणजे बारका रस्ता आणि 5 वर्ष झालं खड्डे। आता हे इलेक्शनच्या पुढं कसं आहे, इलेक्शनच्या पुढं येऊन हे चालू आहे सगळं। आम्हाला तो म्हणायचं नाही, आम्ही आजपर्यंत आमदार प्रतिनिधीलाच ह्यांनाच आम्ही लातूरकरांनाच मतदान दिलेलं आहे आजपर्यंत। पण 4 वर्षानं खड्डे आहेत, कितीतरी ॲक्सिडेंट झालेत। आज ती रोडचे साहेब त्या दिवशी आले, बोरगावमध्ये एक सभा झाली स्थानिक आमदारांची, हे रस्त्याच्या ह्याच्यामध्ये संदर्भात आलते। अहो पण 7 मीटरसाठी आम्ही सगळे चालू करा मला, पण ती उपयोग नाही। आता कसं आहे आता जर ती 4 लाईन आज मला सांगा उद्याच्याला आपले बोरगावचे सुपुत्र माननीय विक्रम बाप्पा काळे यांनी प्रयत्न केला, तवले साहेब मुरुडचे तवले ते प्रयत्न करलेत, नितीन गडकरी साहेबापर्यंत मागण्यासाठीच सगळ्यांनी जावं, स्थानिक आमदारांनी जावं, सगळ्यांनी जावं। आम्हाला श्रेय कोण, आम्हाला कुणी केलं ह्याची मतलब नाही, फक्त आम्हाला इथं मोठा रस्ता 9 मीटर किंवा 4 लाईनचा बी झाला। 4 लाईनचं पप्पा विक्रम बाप्पाची मागणी आहे 4 लाईनची। ही पुन्हा होणार नाही। 4 वर्षाने खड्डे आहेत, 5 वर्षाने खड्डे आहेत, आणि आता 1 महिना 4 अजून 6 महिने उशीर लागू द्या, पण ती 4 लाईनच रस्ता व्हावा असं बोरगाव। आम्ही त्या दिवशी कसं असतंय, ह्या आता जी ही गुत्तेदार स्थानिकचेच गुत्तेदार आहे ती, ही का अजून बी 1 वर्षामध्ये ही जर 7 मीटरचा रोड केला, अजून 1 वर्षाच्या आत नाही पहिल्यासारखी स्थिती झाली तर पुन्हा तुम्ही बघा नंतर। आज मुरुड अकोल्याच्या पुलामध्ये खड्डा, इथल्या करकट्याच्या अलकुल पुलामध्ये खड्डे, इथं रामेगावच्या गोंदेगावच्या शिवावर किती खड्डे, 4 वर्ष झालं कितीतरी ॲक्सिडेंट झाले, किती त्रास झाला लोकांना। पण आता इलेक्शनच्या पुढं सगळ्याची आलेत बाबा, पण आम्हाला ही तर रस्ता 6 महिने उशीर लागू द्या। अजून 4 वर्ष खड्ड्यामध्ये 5 वर्ष वागला, अजून 6 महिने उशीर लागेल तर हरकत नाही, पण आमचा 4 लाईन रस्ता व्हावा एवढी बोरगावकरांची बी मागणी आहे। आणि अजून सगळ्या आजूबाजूच्या खेड्यातले बी उद्याच्याला आपले विक्रम बाप्पा काळे, आपले स्थानिकचे आपले शिक्षक आमदार आमचे ते यायलेत, ते आलेच त्यांचे विचार मांडण्यासाठी। ते काय 4 लाईन म्हणजे उद्या मार्केट वाढेल आपल्याकडले सगळे तुळजापूर हवेनं। आज मला सांगा पहिल्यासारखी गर्दी इथं राहिलेली नाही। आज पूर्ण मार्केट तुळजापूर हवेला गेले, अंबाजोगाई हवेला गेले। म्हणजे इथून ह्या रस्त्यापायी मोठे वाहनं जाणार, आणि इथं जर हायवे झाला तर सगळंच मार्केट वाढतंय, आणि ह्या रोडच्या आजूबाजूचे धंद्यावाल्याला ते बी चांगलं आहे, शेतकऱ्याला बी साईड पट्ट्यात मोठ्या होत्या, ॲक्सिडेंटचं प्रमाण कमी होईल। म्हणून तो त्या दिवशी झालेला जी टाळ्या वाजवलेला निर्णय आहे ती काय आम्हाला त्या दिवशी बी पसंत नव्हता। परंतु आता आपण सर्वांनी मिळून बोरगाव व पंचकृषीला सगळ्यांनी येऊन उद्याच्याला विक्रम बाप्पा काय म्हणतात त्याचं आपण एखादं निवेदन तयार करून आपल्याला ती रस्ता 4 लाईन करण्यासाठी सर्वांनी गोळा जमावं आणि प्रयत्न करावा, एवढंच सांगतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।